जय भीम. मी राजू पडवळ. आपण पाहतात रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनल. रमाई टेलिव्हिजन यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत नव्या दमाच्या तरुणाईतील एका ॲडव्होकेट सोबत. चर्चा अशी आहे की नुकतंच सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024 रोजी एस-सी-एस-टी समुदायाच्या विषयी जे काही मत व्यक्त केलेलं आहे, त्या मताविषयी आपण चर्चा करणार आहोत. आज चर्चेसाठी रमाई टेलिव्हिजनवर आपण आमंत्रित केलंय ॲडव्होकेट प्रणाली प्रभाकर अलका कांबळे यांना. प्रणाली प्रभाकर अलका कांबळे या नव्या दमाच्या वयाच्या 25व्या वर्षी लंडनहून LLM पदवी प्राप्त करून आलेले आहेत आणि आज त्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत आहेत. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे काही जजमेंट दिलेलं आहे, जे मत व्यक्त केलेलं आहे, त्या मताविषयी नव्या दमाच्या या 21व्या शतकातील तरुणाईचं मत काय असेल, ते एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण ॲडव्होकेट प्रणाली कांबळे यांच्याकडे जाणार आहोत. जय भीम. जय भीम. रमाई टेलिव्हिजनमध्ये आपलं पहिलं मनःपूर्वक स्वागत. नुकतंच 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक जजमेंट म्हणा किंवा आपलं मत व्यक्त केले एका केसच्या संदर्भात, खटल्याच्या संदर्भात. मान्य सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की एस-सी-एस-टी जो समुदाय आहे, त्या समुदायाचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण झालं पाहिजे आणि त्या समुदायाला क्रिमिलियर लावला पाहिजे. या संदर्भात आपण संविधानिक चर्चा घडवीत असताना राष्ट्रनिर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला संविधान तयार करत होते, त्यावेळेला संविधान तयार करत असताना त्यांनी या देशातल्या सगळ्या शोषित, पीडित, वंचित समूहाचा एक वर्ग तयार केला. त्याला शेड्यूलमध्ये एस-सी-एस-टी हे शेड्यूल दिलं. एस-सी-एस-टी शेड्यूल देत असताना त्यांनी या वंचित समूहाच्या, शोषित, पीडित समूहाच्या उत्कर्षासाठी एक आरक्षणाचं प्रावधान संविधानामध्ये केलेलं आहे. मला असं विचारायचं आहे की जे आरक्षणाचं प्रावधान संविधानामध्ये आहे, त्याचा मूळ पाया काय आहे? तुम्हाला तरुणाईला काय वाटतं की हे आरक्षण कशासाठी आहे संविधानामध्ये? बाबासाहेबांनी ते आरक्षण संविधानामध्ये का दिलं, असं मला विचारायचं आहे. काय पाया काय आहे त्याचा? रिझर्वेशन हा शब्द जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा खूप मोठा स्पेक्युलेशन आणि ॲप्रिहेन्शन त्या शब्दाच्या आसपास आपल्याला बघायला भेटतं. कारण जो एक समज आहे रिझर्वेशनला घेऊन, तो ॲफर्मेटिव्ह ॲक्शन असं नाहीये. प्रत्येकाला रिझर्वेशन बोललं का लोकांच्या भुवया ताणतात आणि त्यामुळे मला हे क्लिअर करावंसं वाटेल की रिझर्वेशन वॉज सपोज्ड टू बी एन ॲफर्मेटिव्ह ॲक्शन. मग बऱ्याचशा वेळेस आपण पॉलिटिकल डिबेट्समध्ये असं ऐकतो की रिझर्वेशन मग बाकीच्या लोकांना का नाहीये? तर आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की रिझर्वेशन हा एक इकॉनॉमिक बेसिसवर नाही, तर सोशिओ इकॉनॉमिक, पॉलिटिकली, एज्युकेशनली आणि सोशली बॅकवर्ड क्लासेस आहेत, त्यांच्यासाठी तो अलॉट केला गेलेला आहे. जो हिस्टॉरिकल इनजस्टिस इन द हिस्ट्री ऑफ इंडिया झालाय, त्याला करेक्ट करण्यासाठी रिझर्वेशन हे आणलं गेलेलं आहे आणि त्यामुळे रिझर्वेशनला आपण ॲफर्मेटिव्ह ॲक्शन असं बोलतो. जर आपण ह्याचं लीगल फ्रेमवर्क बघायला गेलो, तर आर्टिकल 15(4) आणि 16(4) च्या अंडर इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आपल्याला स्पेशल प्रोव्हिजन्स बघायला भेटतात, ज्यामुळे जे स्पेशल कॅटेगरीज आहेत, रिझर्व्ड कॅटेगरीज आहेत, त्यांना सोशली ॲडव्हान्स कसं केलं जाऊ शकतं आणि त्यांना मेनस्ट्रीममध्ये आपण कसं घेऊन येऊ शकतो, त्याच्यासाठीचे प्रोव्हिजन्स बघायला भेटतात. पण हा जो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जे काही मत व्यक्त केलेलं आहे, ज्या शोषित पीडित समाजाचे, मागासवर्गीय समाजासाठी तुम्हाला वर काढण्याचा एक मार्ग दिला, आरक्षण हा मार्ग दिला संविधानातून. पण ह्याचं क्लासिफिकेशन जर करायचं झालं, तर क्लासिफिकेशन करण्याची जबाबदारी, त्याच्यासाठी असणारा इम्पेरियल डेटा जो राज्य सरकारने गोळा करायचा आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आलंय. परंतु आर्टिकल 341 नुसार ते सगळे अधिकार माननीय राष्ट्रपतींकडे आहेत. तर ह्या अधिकारांचं हनन होते असं नाही का वाटत?
सगळ्यात पहिले आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं, की जजमेंट एक्झॅक्टली काय बोलतंय? टायटल ऑफ जजमेंट काय आहे? तर टायटल ऑफ जजमेंट आहे सब क्लासिफिकेशन ऑफ एस-सीज अँड एस-टीज. आता ह्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला हवं, की या जजमेंटमध्ये काय सांगितलं गेलंय आणि मला असं वाटतं, की खूप वाद चालू आहेत या जजमेंटला घेऊन आणि बऱ्याचशा लोकांना अजून क्लिअर नाही झालेलं, की जजमेंटमध्ये आहे काय? तर सगळ्यात पहिला पॉइंट तर हा आहे, की सब क्लासिफिकेशनमध्ये बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे, की रिझर्व्हेशन मग आता वाढेल का? मग आता 50% जो रिझर्व्हेशनचा एक लिमिटेशन होता, तो 50% वर जाणार आहे का? तर आपण सगळ्यात पहिले समजून घेऊया, की ह्या जजमेंटमुळे काय नाही होणार आहे आणि मग मी येईन, की या जजमेंटमुळे काय काय होणार होणार आहे. आहे? तर सगळ्यात पहिली गोष्ट जी या जजमेंटमुळे नाही होणार आहे, ती आहे रिझर्व्हेशन वाढणार आहे का? तर नाही. त्याचं उत्तर हे आहे, की रिझर्व्हेशनची जी लिमिटेशन आहे 50% ते तेवढंच राहणार आहे. मग सब क्लासिफिकेशन काय आणि कसं होणार आहे? तर तो जो एक्झिस्टिंग 50% आहे, त्या एक्झिस्टिंग 50% मध्ये जे कास्टेस आहेत, त्यांना फॉर एक्झाम्पल एका पर्टिक्युलर कास्टसाठी जर 15% रिझर्व्हेशन दिलेलं आहे, तर ते सब क्लासिफिकेशन त्या 15% मधनं अलॉट केलं जाणार आहे. हे ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा लोकांचे असेही डाउट्स आहेत, की हा जजमेंट आल्यानंतर नवीन एस-सीज किंवा नवीन एस-टीज कास्ट्स नवीन होणार आहेत होणार आहेत का? का? तर नाही. जी एक्झिस्टिंग लिस्ट आहे, त्या एक्झिस्टिंग लिस्टमध्ये अंटिल अँड अनलेस प्रेसिडेंट काही चेंजेस करत नाही, व्हिच इस व्हेरी अनलाइकली टू हॅपन. त्याऐवजी बाकी काही चेंजेस होणारे नाहीयेत. म्हणजे आरक्षण टिकून राहील. समाजाला घाबरायची गरज नाही. नाही. आरक्षण जेवढं आहे, ते तेवढंच तेवढंच राहणार आहे. राहणार आहे. ते वाढणार किंवा कमी कमी होणार होणार नाहीये. नाही. फक्त ते कॅटेगरीजमध्ये डिव्हाईड पण होणार पण आहे. पण हे क्लासिफिकेशन जर झालं, तर आरक्षणाचा जो मूळ ढाचा आहे संविधानामध्ये, त्या मूळ ढाच्याला काही धक्का लागण्याची शक्यता आहे का? मला असं वाटतं, की धिस इज टू अर्ली टू कॉमेंट की मूळ ढाच्याला काय धक्का लागणार आहे की नाही. कारण जर रिझर्व्हेशन कमी किंवा जास्त होत नाहीये, त्याचं जर फक्त क्लासिफिकेशन होतंय, तर मला असं वाटत नाही, की समाजाला घाबरण्याचं काही कारण आहे. अ, दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात मेन मुद्दा हा आहे. बऱ्याचशा लोकांचा असा प्रश्न असेल, की ह्या जजमेंटमुळे रिझर्व्हेशन इन यू-पी-एस-सी, जे-ई-ई, नीट त्यामध्ये काही चेंजेस होणार आहेत का? एज्युकेशनली. एज्युकेशनली काही चेंजेस होणार आहेत का? तर त्याचं पण उत्तर नाही असं आहे. जे एक्झिस्टिंग रिझर्व्हेशन आहे, ते तसंच राहणार आहे. दे आर जस्ट गोइंग टू सब डिव्हाइडेड अमंगस्ट दी एस-सीज. म्हणजे सब क्लासिफिकेशन अशा पद्धतीने होईल, की क्रिमी पद्धतीनं जसं ओबीसीला क्रिमी लावला, की 8,00,000च्या वरचं ज्याचं उत्पन्न आहे किंवा 8,00,000पर्यंतचं जे उत्पन्न आहे, तो क्रिमी लेयरमध्ये येईल. त्याला आरक्षणाचे फायदे मिळणार नाहीत. अशाच पद्धतीनं एस-सी, एस-टीला लावण्याची शक्यता वाटते. अशाच पद्धतीने असू शकतं. पॉसिबिलिटी आहे. पॉसिबिलिटी आहे. पण त्याच्यावर प्रॉपरली कॉमेंट करण्यासाठी सध्या नाही, आपण एक ढोबळ चर्चा. हो. पॉसिबिलिटी एक आहे. रफ ग्राफ रफ ग्राफ एक असू रफ शकतो ग्राफ तसा. असू शकतो, की फ्युचरमध्ये एस-सीजला आणि एस-टीजला क्रीमी लेयर लागण्याची शक्यता आहे. जो लिमिटेशन ओ-बी-सीज करता सेट केलेला आहे, तोच सेम लिमिटेशन एस-सीसाठी पण येऊ पण शकतो. आपण असं म्हणतोय, की आरक्षणाचा मूळ ढाचा हा सोशल बॅकवर्ड आहे. तर सोशल बॅकवर्ड असेल, तर त्याला आर्थिक जर आपण आरक्षणाचा पाया लावला, तर आपल्या देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती असतात, महामहिम राष्ट्रपती. हो. महामहिम राष्ट्रपती यांना प्रथम नागरिक देशानं मानलं, संविधानानं प्रथम नागरिक मानलेलं आहे. असं असताना देखील ज्यावेळेला मान्यवर रामनाथ कोविंदजी राष्ट्रपती होते, त्यावेळेला त्यांना ते सूर्यनारायण मंदिरामध्ये गेले. त्यावेळी त्यांना एक दलित असल्यामुळं त्यांना तिथं प्रवेश नाकारला गेला. बरोबर आहे. ज्यावेळेला नवीन संसद भवनाचं उद्घाटन झालं, विद्यमान महामहिम राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू जे आहेत, त्यांना त्या राष्ट्रपती भवनाच्या उद्घाटनासाठी बोलावलं नाही. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी बोलावलं नाही. मग आपण जर उन्नत गट लावला किंवा आर्थिक निकष जर आरक्षणाला लावला, तर ही जी जातीयवादी मानसिकता आहे, ती बदलणार आहे का?
मला असं वाटतं, की जातीयवादी मानसिकता ही क्रीमी लेयर लावून बदलेल किंवा नाही बदलेल, ह्या गोष्टीवर कॉमेंट करणं सध्या अप्रोप्रिएट नाहीये. कारण जातीवाद हा माणसाच्या अ, मनात आहे आणि तो माणसाच्या मेंटॅलिटीमध्ये आहे. जातीवाद हा एका प्रकारचा डिसीज आहे. डिसीज आहे. बरोबर आहे. तर त्याला इकॉनॉमिकली तुम्ही कितीही फॉरवर्ड झालात किंवा आज जो दलित समाज आहे, तो काय फक्त आरक्षणापुरता राहिलेला नाहीये. दे हॅव ॲडव्हान्स्ड इन ईच अँड एव्हरी सेक्शन. मग ते एज्युकेशनली असेल, सोशली असेल. काय कारण आहे त्याचं? त्याचं आरक्षणच? त्याचं कारण फक्त आरक्षण असं आपण बोलणं खूप चुकीचं ठरेल. अ, कारण मला असं वाटतं त्याचं कारण आहे बाबासाहेबांनी आपल्याला, आपल्या समाजाला जो बौद्ध धर्म दिला, जी प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणाला घेऊन आजचा जो यूथ आहे, आजचा जो बुद्धिस्ट आंबेडकराईट यंग जनरेशन आहे, ती फक्त आरक्षणाच्या जोरावर नाही, तर बाबासाहेबांच्या आयडिओलॉजीच्या जोरावर ही पुढे जातीये. त्यामुळे आरक्षण इज जस्ट अॅन अफर्मेटिव्ह ॲक्शन जी त्या यूथला एक पायरी देतीये. पण त्या पायरीवर पाय ठेवण्याचं जे बळ आहे, ते बाबासाहेबांच्या विचारांनी दिलेलं आहे. आणि हेच कारण आहे या समाजाच्या प्रगतीचं. हो. ओके. हा जो निर्णय आहे किंवा आपण मत म्हणू, सुप्रीम कोर्टानं जे काही मत व्यक्त केलंय, त्याचं क्लासिफिकेशन करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर दिलेली आहे, हो. त्या राज्याच्या. हो. राज्य सरकारने ते क्लासिफिकेशन केलं आणि ती वर्गवारी केली. तर विशेषतः या अनुसूचित जाती जमातींवर काय परिणाम होतील? एस-सी, एस-टीवर काय परिणाम होतील? एस-सी-एस-टीवर काय परिणाम होणार ह्या चर्चेकडे आपण येऊया. पण त्याआधी आपण थोडा एक बॅकग्राऊंड समजून घेऊया, हं. की सुप्रीम कोर्टची जजमेंट ही जी आलेली आहे, ती नक्की केव्हापासून चालू आहे आणि आपण हा सगळा डिस्कशन का करतोय? तर 1975 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ पंजाब जी आहे, त्यांच्याकडे हे सब क्लासिफिकेशन ऑलरेडी चालू होतं. ओके. तर 1975 मध्ये पंजाबने त्यांचे जे कॅटेगरीज आहेत, त्यांना 2 फर्दर सब कॅटेगरीजमध्ये डिव्हाईड केलं. दॅट इज वाल्मिकी आणि जे 6 आहेत. वाल्मिकी 6 6. आणि बाकी अनुसूचित जाती. या 2 कॅटेगरीजवर पंजाब गव्हर्नमेंटनी त्यांच्या रिझर्व्ड सीट्स डिव्हाईड केल्या आणि हे चालत होतं 30 इयर्ससाठी. अप अंटिल 2004 जेव्हा ऑनरेबल हाय कोर्ट ऑफ आंध्र प्रदेशने जजमेंट रिलीज केली, ई.व्ही. चिनैया चिनया. त्यांची जेव्हा जजमेंट आली, तेव्हा त्या जजमेंटमध्ये असं हेल्ड केलं गेलं, की रिझर्व्हेशनचं फर्दर क्लासिफिकेशन तुम्ही नाही करू शकत. इट इज अगेन्स्ट द राइट ऑफ इक्वालिटी. त्यामुळे जी स्टेट ऑफ पंजाब आहे, त्यांनी हा डिसिजन कोर्टमध्ये परत चॅलेंज केला इन ऑनरेबल कोर्ट ऑफ पंजाब अँड हरियाणा आणि तेव्हा तिथे कोर्टाने त्यांना सांगितलं, की अंडर आर्टिकल 142 हे जे सांगितलंय जजमेंट कोर्टाने दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने, दॅट इज बाइंडिंग ऑन ऑल. तर ते तिथे परत निराश झाले आणि परत 2010 मध्ये त्यांनी हा जजमेंट सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केला. आणि 2010 मध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये हा जजमेंट चॅलेंज केला, तेव्हा त्यांनी 1992 मध्ये इंदिरा सॉनी व्हर्सेस युनियन ऑफ इंडियाचा बेस घेतला. त्या केसमध्ये असं सांगितलं गेलंय, त्या इट्स अ लँडमार्क पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जी 1992 मध्ये झाली. 9 जज बेंच होता त्या केसमध्ये. सुप्रीममध्ये. सुप्रीम कोर्टमध्ये आणि तिथे सांगितलं गेलं, की रिझर्व्हेशनचा लिमिटेशन जो आहे, हा 50% असणार आहे. त्यानंतर क्रीमी लेयरचा जो कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस झाला, तो ह्या जजमेंटमधनं इंट्रोड्यूस झाला आणि इट वाज इन धिस जजमेंट, की सांगितलं गेलं, की ओ-बी-सीजला क्रीमी लेयर क्रिमी लेयर. ॲप्लिकेबल होईल. मग ह्या जजमेंटचा एक प्रेसिडेंट घेऊन ही स्टेट ऑफ पंजाबने चॅलेंज केलं सुप्रीम कोर्टमध्ये, की जर क्रीमी लेयर ओ-बी-सीजला लागू शकतो, तर एस-सीज आणि एस-टीजला का का नाही? नाही? फर्दर आफ्टर धिस जजमेंट असं सांगितलं गेलं, की म्हणजे हा जजमेंट जेव्हा आला, तेव्हा तो फक्त ओ-बी-सीज पर्यंतच नियमित होता. आणि
आता आपण बघतोय 2024 मध्ये स्ट्रेट हा सब क्लासिफिकेशनचा जो जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलाय, तो परिणाम काय होतील? अ, तर ह्याच्यामध्ये 2 चांगले बेनिफिट्स आहेत. की सब क्लासिफिकेशन आपल्या एस-सीज आणि एस-टीजमध्ये काही ॲफिलियंट ग्रुप्स आहेत, की ज्यांनी स्वतःची खूप प्रोग्रेस केलेली आहे एज्युकेशनली इन टर्म्स ऑफ जॉब्स ॲज वेल. पण आपल्याच समाजात काही असेही घटक आहेत, की ज्यांच्यापर्यंत रिझर्व्हेशन का इंट्रोड्यूस केलं होतं, एस-सी-एस-टीमध्ये. हं. ते पोहोचलेलंच नाहीये. तर सुप्रीम कोर्टाचा हा डिसिजन आपण जर व्यवस्थित सब ग्रुप्समध्ये त्यांना अ, हे जे बेनिफिट आहेत, ते सब ग्रुप्समध्ये त्यांना डिव्हाईड करता आले विथ प्रॉपर एम्पिरिकल स्टडी एंड डेटा, तरच हे इफेक्टिव्ह असणार आहे. नाहीतर ह्या जजमेंटमुळे खूप केओस क्रिएट होऊ शकतो विदिन द सब कॅटेगरीज ऑफ एस-सीज आणि एस-टीज. आतल्या आत इंटरनल कॉन्फ्लिक्ट्स आणि इंटरनल व्हायलन्स एस-सी आणि एस-टी ग्रुप्समध्ये होऊ शकतो. जर तुम्ही व्यवस्थित एम्पिरिकल बेसिसवर हे सब क्लासिफिकेशन आणि बेनिफिट्स डिव्हाईड नाही केले तर. हे क्लासिफिकेशन डिव्हाईड नाही केलं तर अंतर्गत संघर्ष वाढू शकतो. हो. त्यानं देशाच्या एकंदरीत म्हणजे जी आपल्याला राष्ट्र निर्मिती करायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, की भारत हे एक राष्ट्र निर्माण झालं पाहिजे. फुले सुद्धा या देशाला नेशन म्हणतात. तर ह्या जाती-जातीच्या भिंती उभ्या राहतील असं नाही वाटत? क्लासिफिकेशनमुळं? डेफिनेटली माझा स्टँड परत तोच आहे, की हे जजमेंट सुप्रीम कोर्टाने आता फक्त सांगितलंय. स्टेट्सला आणि सेंटरला ही पॉवर दिलेली आहे, की तुम्ही एस-सीज आणि एस-टीजला तुम्ही सब क्लासिफाय करू शकता. ही फक्त त्यांनी स्टेटमेंट दिली आहे. पण ह्याच्या पुढे अजून खूप रिसर्च आणि खूप मला असं वाटतं एक कमिशन नेमलं गेलं पाहिजे आणि जे सब ग्रुप्स आहेत एस-सीज आणि एस-टीजमध्ये त्यांचं एक प्रॉपर एम्पिरिकल रिसर्च आणि डेटा कलेक्ट करून एक कास्ट सेन्सस होणं होणं महत्वाचं कास्ट आहे. सेन्सस महत्वाचं आहे. कास्ट सेन्सस होणं महत्वाचं आहे आणि त्यानंतरच आपण ह्या इम्प्लिमेंटेशन प्रोसेसबद्दल बोलू शकतो. मला हेच म्हणायचं आहे, की आता आपण नेहमी मी अनेकांशी चर्चा केली. आपले रिटायर्ड जज आहेत, काही ॲक्टिव्हिस्ट आहेत, सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत, काही वकील आहेत, निष्णात वकील आहेत. काहींचं म्हणणं हेच आलं, की जो समाजातला एस-सी-एस-टी समाजातला पुढारलेला वर्ग आहे, त्यांना आता खालच्या वर्गाला हात दिला पाहिजे. हो, हे मानवीय दृष्टिकोनातून अगदी 100% पटणार आहे. हो. आपण त्याला नाही असं म्हणत नाही. एकामेकाला हात देऊन ही साखळी वर केली पाहिजे. पण नुकतंच पूजा खेडकर प्रकरण सुद्धा घडलं देशामध्ये. मुलगी डॉक्टर, वडील आय-ए-एस ऑफिसर, तरी देखील तिनं ओबीसी प्रवर्गाचा फायदा घेऊन आय-ए-एसची परीक्षा दिली. बरोबर आहे. हो. मग जे लोकं अशा पद्धतीनं वागतात, त्याला सरकारी यंत्रणा जबाबदार नाही का असं वाटत? डेफिनिटली जर तुम्ही हे सब क्लासिफिकेशन इम्प्लिमेंट करणार असाल, तर यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट ॲज वेल. तर तुम्हाला इम्प्लिमेंटेशनपेक्षा हा जो लॅक्युना असणार आहे, प्रोग्रेसिव्ह एस-सीज आणि एस-टीज मधला जो एक प्रोग्रेसिव्ह वर्ग आहे आणि जो एक डाउन वर्ग आहे, त्यामधला जो लॅक्युना आहे, तो लॅक्युना फिल करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी मग सरकारचीच आहे. कारण मला असं वाटतं, की ही एक इनिशियल स्टेज आहे आणि या इनिशियल स्टेजमध्ये सब क्लासिफिकेशन बोलणं आणि ते इम्प्लिमेंट करणं करणं. आणि ते इम्प्लिमेंट करत असताना त्यातला इंटररेशियल स्ट्रगल आणि जो पॉलिटिकल बॅकलॅश असणार आहे, तो प्रचंड होईल. जर ह्यामध्ये व्यवस्थित क्लासिफिकेशन करता आलं नाही तर. तर मला असं वाटतं, की त्यासाठी सरकारने एक व्यवस्थित योजना करायला हवी, जेणेकरून हा जो लॅक्युना आहे, तो फिल कसा करता येईल आणि ह्या गोष्टीचा डिसएडव्हांटेज कोण कसं नाही घेणार. क्लासिफिकेशन जर योग्य प्रकारे झालं नाही, तर मग कसं होईल जाती-जातीमध्ये संघर्ष निर्माण होतोय. हो, म्हणजे जसं इंग्रज बोलले, की फोडा, झोडा आणि राज्य करा. हीच परिस्थिती निर्माण होणार नाही का हो. आता? म्हणजे ज्यांना जे अपेक्षित आहे तेच घडतंय असं म्हणायला हरकत नाही. मला प्रश्न असा विचारायचा आहे, की आपण चर्चा करतोय सगळ्यांकडे जवळपास मी अर्ध्या मुलाखती कंडक्ट केल्या या या एका विषयावर. आपण म्हणतोय, की ज्यांची पोटं भरली, ज्यांना आरक्षणाचं ताट पूर्णपणे भरलेलं आहे, त्यांनी आता आरक्षणाच्या लाईनमधून बाहेर यायला पाहिजे. ह्या क्लासिफिकेशन झालं, क्रिमी लेयर लागलं,
जे आता उन्नत गटामध्ये गेलेत, चांगल्या पद्धतीने पुढारलेले आहेत, ते सहजासहजी ते आरक्षण सोडतील? मला असं वाटतं पॉवर आणि ॲब्सोल्यूट पॉवर ह्या 2 अशा गोष्टी आहेत, की कुठल्याही जाती समुदायाचा माणूस असेल, ते सहजासहजी नाही सोडू शकत. पण ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. नैतिकता आपण ही थोडक्यात. नैतिकता आता आपली आहे, की आपल्या समाजातली जी बॅकवर्ड अ, लोकं आहेत, त्यांना आपण कसं पुढे करू शकतो. कारण आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये, की एस-सीज आणि एस-टीज अ, अतिशय आता सुद्धा कास्ट अॅट्रॉसिटीज ह्या कंट्रीमध्ये आहेत. डिस्क्रिमिनेशन इन वर्क प्लेस, डिस्क्रिमिनेशन अतिशय एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सपासनं ते पॉलिटिक्सपर्यंत आपण खरं. बघू शकतो. मी हे नाही बोलत आहे, की डिस्क्रिमिनेशन नाहीये. त्याचा एक फॉर्म बदललेला आहे. तर मला असं वाटतं आपलीच जी एस-सी, एस-टीची जी कम्युनिटी आहे, जी प्रोग्रेसिव्ह वर्ग आहे. नाऊ इट्स देअर ड्युटी, की त्यांनी आता आपल्याच कम्युनिटीमधल्या तळागाळातल्या माणसाला कसं वर आणता येईल आणि त्यांच्यासाठी एक मेनस्ट्रीममध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं कसं सोपं करून देता येईल, हे बघण्याची आता वेळ आलेली आहे. एक तरुणाईतली वकील म्हणून काय वाटतं? आरक्षण म्हणजे जो सर्वोच्च न्यायालयानं जे मत व्यक्त केलंय, एक तरुण वकील म्हणून काय मत आहे? योग्य की अयोग्य? क्लासिफिकेशन झालं पाहिजे की नको? अ, मला असं वाटतं, की हा थोडा ग्रे एरिया आहे. ह्याच्यावर मी स्ट्रेट ॲन्सर नाही बोलणार, की क्लासिफिकेशन झालंच पाहिजे किंवा नाही झालं पाहिजे. कारण मध्यम मार्गाने आपण बोलू. जेव्हा एखादा नवीन रिसर्च होतो किंवा जेव्हा एखादा नवीन प्रॉडक्ट आपण मार्केटमध्ये लाँच करतो, तेव्हा त्या गोष्टीचे नेहमी प्रोज आणि कॉन्स असतात. तसेच त्याच प्रकारे ह्या जजमेंटमुळे जे इफेक्ट होणार आहे एस-सी, एस-टी कम्युनिटीवर, तो पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही असू शकतो. ह्या जजमेंटचा इफेक्ट लोकं आणि कम्युनिटीज कशा घेतायत, त्यावर पण ह्या गोष्टी डिपेंड आहेत. तर माझं असं म्हणणं आहे, की जर सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला जो आदेश आहे, तो स्टेट्सने व्यवस्थित इम्प्लिमेंट केला. एक प्रॉपर कमिशन नेमून आणि एक प्रॉपर प्रॉपर एम्पिरिकल डाटा आणि स्टडी ज्याला पिरियॉडिकली रिवाईज करून एक कास्ट सेन्सस करून ह्या मार्गाने हॉनेस्टली जर ते पुढे गेले, तर डेफिनिटली ह्या जजमेंटमुळे आपल्याच डाउन ट्रोडन लोकांचं भलं होणार आहे आणि डेफिनिटली त्यांना मेन स्ट्रीममध्ये यायला एक मार्ग भेटेल. पण जर लोकांनी ह्या जजमेंटचा उपयोग स्पेशली पॉलिटिकल पार्टीजने या जजमेंटचा उपयोग जर स्वतःच्या व्होट बँक्स वाढवण्याकरता केला आणि आपल्या लोकांनी म्हणजे माझी सगळ्यांना एक विनंती आहे, की कुठल्याही न्यूज किंवा पॉलिटिकल पार्टीच्या इन्फ्लुअन्समध्ये न येता हा जजमेंट तुम्ही सगळ्यांनी स्वतः एकदा वाचा आणि आपलं स्वतःचं एक मत काय आहे ते निर्माण करा आणि त्या प्रकारे रिएक्ट करा. कारण हा एवढा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, की काही समाजातले घटक वाटच बघत असतील, की ह्या विषयावर कधी बॅकलॅश होईल कंट्रीमध्ये आणि त्याचा फायदा आम्हाला आणि मिळेल. ह्या कंट्रीचा पीस आणि सोशल सिक्युरिटी कशी व्हायोलेट होईल. अ, म्हणूनच बाबासाहेबांनी सांगितलंय, की आय एम इंडियन फर्स्टली अँड आय एम इंडियन लास्टली. त्यामुळे हे लक्षात घेऊन प्रत्येकाने ह्या जजमेंटवर रिएक्ट करावं, असं मला बाबासाहेब वाटतं. आता आपण एक विचार करूया, की ही सगळी जी चर्चा आहे, म्हणजे आपलीच नव्हे, तर देशभरात ती चर्चा आहे. अनेक पॉलिटिकल पक्षांनी किंवा वकिलांनी किंवा जे काही आंबेडकराईट मूव्हमेंटची लोकं आहेत, त्यांनी एकानी समर्थन केलं, एकाने विरोध केला. एकाने सांगितलं, की नाही आता जे तुमच्यासारखे नव्या दमाचे वकील आहेत, तरुणाईतले वकील आहेत, त्यांचं मत आहे वेट एंड वॉचमध्ये आहे. मग एकंदरीत अशा संभ्रमावस्थेत असणाऱ्या जनतेला आपण एक तरुण वकील म्हणून काय प्रबोधित करणार या संदर्भात? गाईड करणार? नक्कीच, नक्कीच. मला असं वाटतं, की अवेअरनेस क्रिएट करणं आपल्या कम्युनिटीजमध्ये, की ज्यांच्यासाठी खरंच ही जजमेंट आली आहे. त्या लोकांपर्यंत त्या जजमेंटचा पर्पज काय आहे, ही गोष्ट पोहोचलेली आहे का? हे फार महत्वाचं आहे. कारण खूप स्पेक्युलेशन आहे त्या जजमेंटला घेऊन. जी लोकं रिझर्व्हेशनचा बेनिफिट घेतायत,
त्यांचे वेगळे डाउट्स आहेत. जी लोकं रिझर्व्हेशनचा बेनिफिट नाही घेत आहेत, त्यांचे वेगळे डाउट्स आहेत. काही लोकांना वाटते आता रिझर्व्हेशन वाढणार आहे आणि अशी बरीचशी स्पेक्युलेशन असल्यामुळे मला जर संधी भेटली तर नक्कीच माझ्या समाजामध्ये मला कॉन्ट्रिब्यूट करता आलं आणि ह्या गोष्टीत ह्या जजमेंटवर जर अवेअरनेस मला स्प्रेड करता आली तर मी नक्कीच करेन. तुम्ही LLM लंडनमध्ये केलं, बरोबर आहे. तिथे असा कास्टिझम आहे? कास्टिझम तर मला कधी जाणवला नाही. कारण लंडनमध्ये किंवा मी जेव्हा एका एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होते, तेव्हा त्यांनी माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ही नेहमी माझी अकॅडमिक कॅपेबिलिटीज होती. माझं कास्ट, माझा बॅकग्राऊंड किंवा माझं सरनेम काय आहे किंवा माझा स्किनचा कलर काय आहे, अशा कुठल्याही प्रकारचा माझा तरी अनुभव नाही आलेला. डिस्क्रिमिनेशन झालं नाही ते. डिस्क्रिमिनेशन नाही झालेलं ऑन द बेसिस ऑफ कास्ट, कलर. माझ्या बाबतीत असं नाही झालेलं. काही लोकांचे अनुभव तिथं वेगळे फक्त असूही क्वालिटी शकतील. महत्वाची आहे. माझ्या बाबतीत तरी माझ्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि मी काय कॉन्ट्रिब्यूट करू शकले त्या डिपार्टमेंटमध्ये, त्या बेसिसवरच मला नेहमी मेरिट दिलं गेलेलं आहे. आता जे ह्याच्यातून क्लासिफिकेशन झाल्यानंतर किंवा होईल न होईल, तो की आपण इश्यू सोडून देऊया चर्चेतून. पण मान्य सुप्रीम कोर्टाने ते सांगितलं स्टेटना, की तुम्ही क्लासिफिकेशन करा, इम्पिरियल डेटा करा. हे जर निर्माण झालं, त्यावेळेला तरुण म्हणून किंवा अखंड तरुणाईचे प्रतिनिधी म्हणून, पूर्ण तरुणाईचे प्रतिनिधी म्हणून, या तरुण आहे कारण तरुण लवकर भडकतात, बरोबर आहे? आणि जिथे समाजाचा भाग येतो, तिथे तरुण अग्रेसिव्ह होतात. हो. मग अशा वेळेला त्या तरुणांना काय संदेश देणार? त्या तरुणांना पण मला हाच संदेश द्यायचा आहे, की अगदीही कोणाच्याच इन्फ्लुअन्समध्ये न येता एका सेन माइंडने प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. अ, जे पास्ट जजमेंट्स आहेत ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या, हाय कोर्टच्या आणि आपली जी हिस्ट्री राहिलेली आहे इन टर्म्स ऑफ रिझर्व्हेशन आणि इट्स डेव्हलपमेंट, त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आणि आताच्या सिच्युएशनमध्ये ह्या गोष्टी नक्की कशा ॲप्लिकेबल होतायत आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं काय म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टी प्रत्येकाने स्टडी कराव्या आणि लक्षात घ्याव्या. कारण हे कुठल्या एका माणसासाठी नाही तर अख्ख्या समाजासाठी समाजावर अफेक्ट होणारी ही जजमेंट आहे. तर न भडकता अगोदर थोडा स्वतःचा रिसर्च आणि स्टडी करावा आणि मग स्वतःचं मत तुम्ही नक्कीच मांडू शकता. धन्यवाद. धन्यवाद. हे होत्या ॲडव्होकेट प्रणाली प्रभाकर अलका कांबळे, लंडनहून LLM केलेली तरुणी. मान्य सर्वोच्च न्यायालयानं जे आता जजमेंट दिलेलं आहे SC-STच्या आरक्षणासंदर्भात, त्या संदर्भात तरुणाईला अपेक्षित असणारं एक चर्चा आम्ही इथे केलेली आहे. ॲडव्होकेट प्रणाली यांचं म्हणणं असं आहे, की क्लासिफिकेशन जेव्हा होईल, तेव्हा होईल. परंतु SC-ST समाजातल्या तरुणांनी कोणत्याही अफवांना, कोणत्याही आमिषाला बळी न पडता ते जजमेंट नक्की काय आहे, मान्य सर्वोच्च न्यायालयाचं मत काय आहे, हे सगळं वाचून घ्यावं. त्यावर आपलं मत तयार करावं. त्यावर आपली चर्चा घडवून आणावी आणि त्यानंतर आपले निर्णय घ्यावेत. असं एक चर्चेचा आपला अंश आलेला आहे. धन्यवाद. आपण रमाई YouTube चॅनलसाठी जो वेळ दिला त्याबद्दल आपलं मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद. जय भीम. थँक यू. जय भीम.